स्वागत आहे तुमचं फॉरेक्स ट्रेडिंगच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत की टाईप ऑफ करन्सी पेअर्स इन फॉरेक्स. तर बेसिकली आपण जे म्हणतो की जरी करन्सी पेअर असलेत तरी त्यामध्ये पण प्रकार असतात, बरोबर. तर जसं की US डॉलर झालं, INR झालं, त्याच्यानंतर जो फेमस आहे सध्या युरो USD. तर हे पण एक करन्सीचे पेअर्स आहेत. तर त्यामध्ये पेअर्स जरी असलेत तर पेअर्समध्ये पण म्हणजे टाईप्स आहेत, की जसं की फर्स्ट टाईप आहे मेजर करन्सी पेअर, बरोबर. मेजर करन्सी पेअर, त्यानंतर सेकंड टाईप आहे मायनर करन्सी पेअर, त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे एक्झॉटिक करन्सी पेअर. तर बेसिकली ह्या करन्सी पेअरमध्ये पण फरक आहेत की तो आपण कशामध्ये ट्रेड करावा किंवा कोणत्या करन्सी पेअरमध्ये आपण ट्रेडिंग करायला हवं बेसिकली. सो आपण बघूयात की जो मेजर करन्सी पेअर आहे, बरोबर. आता हा जो मेजर करन्सी पेअर आहे तर यामध्ये युरो USD आहे, GBP USD आहे, USD JPY, हां, असेच बरेच प्रकारचे यामध्ये पेअर्स दिसत आहेत. आता जर तुम्ही हे सर्व पेअर जर बघितले तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल की प्रत्येक ठिकाणी USD ही कॉमन आहे. तर USD कॉमन असल्यामुळे ही जी करन्सी पेअर्स आहेत हे मेजर करन्सी पेअरमध्ये येतात. मेजर करन्सीमध्ये काय येतात त्याचं मागचं तुम्हाला रिझन सांगतो मी. USD ही ग्लोबल करन्सी आहे, बरोबर. तर ग्लोबल करन्सी असल्यामुळे त्यामध्ये ट्रेड पण हे जास्त प्रकारे किंवा जास्त प्रमाणात होतात, बरोबर. त्यानंतरून मायनर करन्सी, हां बरोबर, मायनर करन्सी. तर मायनर करन्सीमध्ये युरो JPY, त्याच्यानंतर GBP JPY. आता ह्या ज्या करन्सी जर तुम्ही यामध्ये जर काही नोटीस केलं असेल तर यामध्ये तेच पेअर्स आहेत किंवा तेच ॲसेट्स आहे की जे USD सोबत आहे, बरोबर. तर USD सोबत जे मेजरमध्ये होते तर USD सोडून जे काही रिमेनिंग उरलेत ते इथे मायनर करन्सी पेअरमध्ये येतात आणि त्यानंतर एक्झॉटिक करन्सी पेअर येतात, जसं की हे सारे. तर या सगळ्या पेअरकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे का? तर नाही. कोणतेही तुम्ही एक पेअर पकडा. तर फॉर एक्झाम्पल सध्या जो ट्रेंडला जो पेअर चालू आहे तो आहे युरो USD. तर तुम्ही युरो USDमध्ये काम करू शकता, बरोबर. म्हणजे बेसिकली तुम्हाला काम करायचं ते म्हणजे मेजर करन्सी पेअरमध्ये. यामध्ये पण नाही करायचं आहे, यामध्ये पण नाही करायचं आहे. तर ह्या पेअरमध्ये तुम्ही काम करू शकता और तुम्ही या पेअरमध्ये काम करू शकता. बेसिकली त्या दोघं पेअरमध्ये व्हॉलेटिलिटी खूप जास्त असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो की त्या दोघं पेअरमध्ये तुम्ही जास्त तुम्हाला व्हॉल्यूम मिळेल बघायला. तर बेसिकली मी इथे मेन्शन केलेलंच आहे की टार्गेट पेअर्स आणि ॲसेट टू ट्रेड्स, बरोबर. की आपण कोणत्या कोणत्या ॲसेटमध्ये ट्रेड करू शकतो, बरोबर. आता जर करन्सीमध्ये बघाल तर जसं मी तुम्हाला सांगितलं युरो USD JPY, हां, USD GBP आणि हे कॅनडियन डॉलर, बरोबर. तर या सगळ्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे तुम्ही यामध्ये ट्रेड करू शकता. एनर्जी जर बघाल तर क्रूड ऑइलमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जर इंडायसिस जर बघितले तुम्ही तर US30, जसं नासडॅक आहे, S&P. फॉर एक्झाम्पल इंडियनमध्ये जसं निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, बरोबर. त्याच्यानंतर सेन्सेक्स आहे. जसे इंडियामध्ये हे इंडेक्स आहेत सेम US30, नासडॅक आणि S&P 500 तिकडचे इंडेक्स आहेत, बरोबर. त्यानंतर मेटल आहे. मेटलमध्ये नंबर 1 किंग आहे तो म्हणजे XAU USD म्हणजेच गोल्ड. तर तुम्ही गोल्डमध्ये एकदम बेस्ट ट्रेड करू शकता आणि हा सर्वात जास्त व्हॉल्यूम किंवा वोलटाईल असलेला ॲसेट तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर क्रिप्टोमध्ये पण तुम्ही एक ट्रेडिंग करू शकतात, बरोबर. तर आता मी तुम्हाला सांगतो की क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करायचं आणि गोल्डमध्ये ट्रेडिंग करायची काही काही टाईम्स असतात, बरोबर. जसं मी तुम्हाला कालच बोललो होतो की फॉरेक्स मार्केट हे 24/5 किंवा 24/7 चालू असतात, बरोबर. आता हे मी तुम्हाला असं का सांगितलं, फॉरेक्स मार्केटमध्ये जे करन्सी पेअर असतात आणि जे मेटल्स असतात, लक्षात घ्या, करन्सी पेअर आणि मेटल्स हे 24/5 चालू असतात. सॅटरडे संडे सुट्टी असते. सेम जे क्रिप्टो आहेत, क्रिप्टो तुमचं 24/7 चालू असतं. यामध्ये तुमचा एकही दिवस ऑफ नसतो. तर तुम्ही नेहमीच तुम्ही करन्सी पेअरमध्ये आणि क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करू शकतात, बरोबर. आता त्यामध्ये जर तुम्ही बघाल तर मार्केटचे पार्टिसिपंट मी यामध्ये समजवलेले आहे की बेसिकली मार्केटमध्ये पार्टिसिपंट काय काय असतात.
पहिली गोष्ट आपल्यासारखं रिटेल ट्रेडर्स. त्यानंतर नसतात ॲनालिसिस करणारे. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये आपण मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट म्हणू शकतो, किंवा जे न्यूज चॅनल असतील तर ते ॲनालाइज करून मार्केटच्या गोष्टी सांगतात. त्याच्यानंतर बँक आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल बँक आहे, जसं इंडियामध्ये आपली RBI म्हणू, तसे सेंट्रल बँक झाले. त्याच्यानंतर स्वतः गव्हर्नमेंट आहे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट फंड आहे, बरोबर. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या मार्केटमध्ये हे सगळे लोक पार्टिसिपेंट असतात, बरोबर. तर त्यानंतर मी तुम्हाला लिव्हरेज समजवतो. आता इथे मी जसं मेन्शन केलेलं की व्हॉट इज लिव्हरेज आणि मार्जिन कॉन्सेप्ट, बरोबर. तर व्हॉट इज लिव्हरेज अँड मार्जिन कॉन्सेप्ट, त्यामध्ये जसं तुम्हाला दिलेलं आहे की इफ यू हॅव लो लिव्हरेज देन यू विल रिक्वायर मोर मार्जिन. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे 200चं लिव्हरेज आहे, और बेसिकली तुम्ही समजून घ्या की तुमच्याकडे एक 10चं लिव्हरेज आहे, 1:10चं लिव्हरेज आहे, तर तुम्हाला $1000 ट्रेड करण्यासाठी $100 लागेल. म्हणजे $100 यूज करून तुम्ही एक $1000चा ट्रेड करू शकता, कारण तुम्हाला 1:10चं लिव्हरेज आहे. सेम तेच जर तुमच्याकडे 1:500चं जर लिव्हरेज असतं, बरोबर, 1 तुमच्याकडे 500चं लिव्हरेज असतं, तुम्ही $2 यूज करून $1000चा ट्रेड मारू शकले असते. ही लिव्हरेजची पॉवर आहे. आता तुम्ही म्हणाल लिव्हरेजची जी पॉवर आहे त्यामध्ये लॉस पण भेटू शकतो का? हां, अगदी बरोबर. लिव्हरेज जर तुम्ही तुमच्या ऐपतीपेक्षा जास्त वापरलं तर तुमचा 100% अकाउंट ब्लो होणार आहे, बरोबर. आता बेसिकली यामध्ये तुम्हाला समजलं असेल की इफ यू हॅव हाय लिव्हरेज देन यू विल रिक्वायर लेस मार्जिन. जसं पहिलं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं तसं दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. आता बरेच लोक असतात जे की खूप साऱ्या प्रमाणात लिव्हरेज यूज करतात. ठीक आहे, हरकत नाही. त्यांच्याकडे जर फॉर एक्झाम्पल जाऊ द्या, लोकांचं जाऊ द्या, तुमच्याकडे जर योग्य नॉलेज असेल आणि तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंटची जर कॅपॅसिटी तुमची प्रॉपर असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचं लेव्हरेज वापरू शकता. पण एक हेल्दी लेव्हरेज जर म्हणायला गेलं तर 1:25 और 1:50 हे मी म्हणेल. जर तुम्हाला खूपच जास्त रिस्क घ्यायची तर 1:, मॅक्झिमम 200चं तुम्ही लेव्हरेज यूज करा. त्या व्यतिरिक्त जास्त लेव्हरेज यूज करणं हे मला योग्य नाही वाटत, कारण ते आपण एक प्रकारे चीट करतो असं म्हणता येईल. जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही 1:100चं बी यूज करा, काही हरकत नाही, बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही लेव्हरेजचा यूज करू शकता. तर आजच्या आपण ह्या लेक्चरमध्ये तुम्ही लेव्हरेज काय असतं, बेसिकली काय असतं हे शिकलो आपण. अजून पण आपण डिटेलमध्ये गेलो नाही मार्केटच्या. त्याच्यानंतर मार्केटचे पार्टिसिपेंट कोण कोण असतात, त्याच्यानंतर टार्गेट पेअर्स काय असतात, म्हणजे आपल्याला कशामध्ये ट्रेड करायचे, बरोबर. त्यानंतर टाईप ऑफ करन्सी पेअर इन फॉरेक्स. तर हे आपण 3 ते 4 आपण पार्ट शिकलो आहे. तर उद्याच्या पार्टमध्ये आपण की पिप्स कॅल्क्युलेशन कसं असतं आणि व्हॉट इज पिप्स आणि लॉट साईज काय काय असतात तर ते बघूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.